शेंड्याला काही माल ठेवू नका. काय सगळं काउंटर हे एवढं फळ असल्यावर जास्त काही काढत नाही आम्हाला. आणि जास्त काढलं शेतकऱ्याला भीती वाटते. नाही काढा फळ शेंड्याचं फळ काढा. स्वतः शेत मालकाला काढा म्हटलं तरी काढायची कोणाची एवढी धैर्य नसते. एक तरी आता येत नाही आणि येत नाही. बघा आमचं अजून एक फळ आहे तिकडं, तिथं माल सेटिंग झालं नाही. हा ती कोणाकडे फळ? ते बी असं शेतकरी येऊन जातो तो संघटनाचं. मग ते आता तिथं पाणी नाही. आता इथून पुढे त्याला छाटणी घ्यायचंय. जुनं फळ आहे 3 वर्षाचं. आता तेलकट कुठं कोणीकडे आलं म्हणलं? तेलकट बरंच आले हो. ह्या झाडला हा हे तेलकट आहे. तेलकट आले. ओके. आता ह्याला काय करा, समजा आता 5 लिटर द्या, परत 2-2 लिटर 0.20 बरोबर द्या. समर्थ द्यायचा पण आता समर्थ तेवढं करा. आणि एक आज मी आज अर्धी येतोय. आज अर्ध्यावर मला सांगा तुम्ही बाबा समर्थन तेलकट थांबलं का नाही थांबलं. हां हां बरं बरं. क्या रोग तुमच्या क्या रोग म्हणते तुमच्याकडे? पाहुण्याला तेच कंट्रोल करावं लागलं. नाही होऊन जाईल कंट्रोल. नाही काय समर्थ सोडलं ना तेलकट 100% कंट्रोल येते. आमचा आजचा अनुभव नाही, लई जुना अनुभव आहे. आता 5-6 सांगतो समर्थ आज आणून लगेच उद्या सकाळ सोडून सोडतो. हां ह्या मी आता 5 वर्ष झाले तेलकट आलं की मी तर एकच काम करतो, समर्थ सोडतो. मला थांबतो तेलकट. समर्थ बरोबर अजून कुठलं लिहिलं आज? समर्थन 0.20 दिले. 0.60 आजच्या जेव्हा समर्थ नसतं प्लेन सोडायचं. प्लेन समर्थ. हां त्याला समर्थ नाही 0.20. हां आम्ही त्याला समर्थ झटका म्हणतोय. तेवढं अगोदर ते प्लेन सोडायचं आणि परत 0.20 बरोबर सोडायचं. नाही आता झाडावर एवढंच फळ आहे. तुम्ही ह्याला काय सोडलं नाही सोडलं 0.20 जर नाही सोडलं नुसते ह्या गोट्या तुमच्या परत 10 रुपयाला विकून घ्यायचं नाही. विकत 10 रुपयाला बी घेतात नाही का, ज्यूसवाले घेऊन जायचं नाही त्याला. ह्या गोट्या हाय असं काय करतात तेलकटच्या नादानं. मग ह्याची साईज नुसती फळं बघून ही बघून उपयोग नाही. ह्याची साईज बी करून घ्यायला पाहिजे ना. तेलकटलाही बघायचं आहे आणि साईजलाही बघायचं आहे. तेलकटचं काम करते 0.20 फुगवायचं काम करते. हां आणि 0.60ला एवढा भारी सपोर्ट करता येईल समर्थ. पूर्ण आपटेक करतं 0.20. म्हणजे समर्थ सोडणं गरजेचं आहे. झाडोडले फळा गिरे येता 0.20 सोडलं आणि समर्थ सोडलं परत झाड कशाला बांधणार तुम्ही? कशाला बांधणार परत झाड? हाय तर आता उचलणार आहे. आता आता सुतळी बांधणार आणि चालू हळूहळू. आणि असं आणि काटे कशाला लावलं? निरगुड्याच्या. निरगुड्याची काटे. आणि निरगुड्या काट्यावर झाड टिकते. ही एक पीक काढायचं, पुढचं बघायचं निरगुडी. आता हाच पीक निघायचं ना तुमच्या निरगुड्या काट्यावर. काय तर काढतो ॲडजस्टमेंट. काय झालंय काय करायचं माहिती का, 9 फुटाचं बांबू आणायचं. 9 फुटाचं बांबू. आता ही निरगुडी काठी आहे ना तिथं मध्ये काठी लावायची. अशी आता जी काही केली तुम्ही ह्या बाहेरला ही जी काही आहे ना तुमची अशी अजून उंच वाढायला पाहिजे. तार लूज बांधल्यामुळे खाली आले ना. आता एक काम करा, ही तार लूज ही कशी होती माहिती आहे का? ही तार आता ही 2 झाड आहे ते. आता इथं जर तुम्ही वाटर बांबू लावला 9 फुटाचा कैची करून जास्त लावली तर असं उचललं. हां कवर चांगलं बऱ्यापैकी करते. अशी उचललं नाही तर कैची लावा. आता ही ती कैची लावली कशी अशी कैची लावायची. मग कवर करते ही बऱ्यापैकी. अशी केलं ना हे उचलते ना झाडातून बऱ्यापैकी फरक पडतो चांगला. तुम्ही एवढं फळ ठेवलंच कसं मला हेच काही कळेना. ते बघा एकी जणांची अर्धा फळ तोडून टाकले ते गेल्या वर्षी. भिवून ठेवलंय. भिवून 50% बी गेला. आपल्याला 50% तर राहू द्या म्हणून आमच्या ह्या हिशोबाने आम्ही ठेवलं. भिवून ठेवलाय. भिवून ठेवलाय. आता ही शेंडी फळायची असली ही तोडून टाका. आणि ते कागदवाल्याला सांगा फोन लावा कागद मारून घ्या.